वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं, फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं, सुहास ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीतील विचार सारांश रूपाने पसायदानामध्ये मांडले आहे. संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देवाला अर्पण करून या वाङ्मयाचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरूपी ज्ञान मागितले, ज्याला आपण पसायदानाचे म्हणतो. पसायदान हे ज्ञानेश्वरीच्या विवेचनाला आलेले अमृतमय ज्ञान आहे. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. त्यात 9000 ओव्यांचे भाष्य ज्ञानेश्वरांनी केले. पसायदानाच्या या 9 ओव्या म्हणजे 9000 ओव्यांचे काढलेले सार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर आहे त्याने या वाङ्मय यज्ञाने संतुष्ट होऊन मला इतके पसायदान द्यावे की दुष्टांची वाकडी नजर सरळ हो. त्यांच्या अंतःकरणात सत्कृत्याबद्दल प्रेम वाढीस लागेल आणि सर्व भूमात्रांमध्ये परस्पर जीवांची मैत्री उत्पन्न हो. पापांचा अंधकार नष्ट हो आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशाने सर्व विश्व उजळून निघो. आणि मग जो काही प्राणी जो काही इच्छी ते त्याला लाभो अथवा मिळेल. आणि सर्व मानवाचा वर्षाव करणारे जे संत सज्जन आहेत त्यांची भेट या भूतलावर सर्व भूमात्राला अखंड हो. हे संत सज्जन म्हणजे चालत्या कल्पवृक्षांचे अंकुर आहेत. हे चैतन्यरूपी चिंतामणी रत्नांचे गाव अथवा अमृताचे बोल आहेत. हा कलंकहीन असा जो चंद्र किंवा तापहीन असा जो सूर्य, तसे हे साधू सज्जन सर्वांचे सखे आहेत. आणि म्हणूनच तिन्ही भूमने अद्वैत सुखाने परिपूर्ण करून आदिपुरुषांच्या भजनाला अखंडपणे लावो अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि विशेषतः या लोकी ग्रंथावरच ज्यांचे उपजीवन आहे त्यांना अधिक व पारलौकिक सुखाचा लाभ मिळतो. हे ऐकाच विश्वेश्वर प्रभू म्हणाले, हा प्रसाद आम्ही तुम्हाला दिला आहे आणि या वरदानाने ज्ञानेश्वर खूप सुखी झाले. असे हे पसायदान जगाच्या किंबहुना विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी मागितले व विश्वात्माने देवाने त्यांना हे दान दिले. आणि म्हणूनच पसायदान